नमस्कार मंडळी, इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत श्री बाणेश्वर मंदिर बघण्यासाठी. तर आज जाताना आपल्याला पुन्हा एकदा सोनगीरवाडीवरून जायचं आहे. आपल्याला सोनगीरवाडीमधून आपल्याला धुंडीविनायक मंदिराकडे जाणारा जो पूल आहे त्या पुलावरून आपल्याला जायचं आहे. तर हे मंदिर पेशवेकालीन असण्याचा संदर्भ आहे, कारण मंदिराची बांधणी ही पेशवेकालीन दिसते. तर समोर जे काही मंदिरं आपण आज बघितली, म्हणजे आतापर्यंत यूट्यूबवरती टाकत आलेलो आहे व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व मंदिरं बघितली आहेत. या पुलावरून जाता आज आपण जाणार आहोत. तर पुलावरून जाताना उजव्या बाजूला रामेश्वर मंदिर आपण जी व्हिडिओ टाकली त्या मंदिराकडे आपण गेलो होतो, त्याच मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तर रामेश्वर मंदिराच्या समोरून दर्शन घेऊन आपण आता त्या बाणेश्वर मंदिराकडे आपण जाणार आहोत. तर हा रस्ता खूप खराब आहे. रस्ता पूर्ण कच्चा असल्यामुळे तो व्यवस्थित नाही. मंदिराच्या पुढे, रामेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यानंतर अशा प्रकारची मंदिरं आपल्याला बघायला मिळतात, ज्या मंदिरांचा कोणताही संवर्धन मंदिराचं केलेलं बघायला मिळत नाही. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक रविवार पेठेकडे जाणारा रस्ता दिसतो. त्या रस्त्याच्या समोरच आपल्याला आजूबाजूचा परिसर आहे. आता जो तुम्ही परिसर बघताय तो हा सभोवताली असलेला परिसर आहे बाणेश्वर मंदिराच्या. बाणेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूस मोठमोठे पार आहेत. पार म्हणजे जसं बसण्याची जागा असते तसा हा पार आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या बाहेरील भागामध्ये तुम्ही एक दगडी पार बघायला मिळेल. अशा प्रकारचे 4 ते 5 दगडी पार आपल्याला बघायला मिळतात, ज्या ठिकाणी माणूस बसू शकतो. परंतु इथं कोणत्याही प्रकारचं संवर्धन बघायला मिळत नाही, त्यामुळं इथे कोणी फिरकत नाही, जास्त कोणी पर्यटक येत नाहीत. तर हेच बाणेश्वर मंदिर आहे. पेशवेकालीन बांधणी असण्याचा संदर्भ आपण सांगू शकतो, कारण पेशवेकालीन जसं शनिवार वाडा बांधणी आहे तशीच पद्धत या मंदिराची केलेली आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी अशा प्रकारचे बुरुज जसे असतात तसं मंदिर उभं केलेलं आहे. मंदिराच्या गेटवरून मी हा व्हिडिओ काढत होतो, पण आतमध्ये काही जाता आलं नाही. मी नंतर प्रयत्न केला आतमध्ये जाण्यासाठी, पण पहिल्यांदा मी बघितलं मंदिर हे खूपच म्हणजे जीर्ण अवस्थेत आहे. कोणत्याही प्रकारचं संवर्धन या मंदिरात बघायला मिळत नाही. आजूबाजूला अतिशय घाण पसरलेली आहे. मंदिर मी बाहेरूनच चित्रित करत होतो, त्यावेळेस मला मंदिराचा पूर्ण वरचा कळसाचा भाग मला बघायला मिळाला. त्यावरती कोरलेली चित्र ही खूपच पुरातन असावीत. मग नंतर मी बाहेर आल्यानंतर बाहेरून मी मंदिराचा मला एक भाग दिसला, ज्या ठिकाणी मी मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करू शकतो असं मला वाटलं, आणि मी प्रवेशाकडे म्हणजे मंदिराच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हा खूपच म्हणजे खराब रस्ता आहे. ज्या ठिकाणी मला मंदिरात जायचंच होतं असं मी ठरवलं आणि मी मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न केला. अतिशय घाणीच्या ठिकाणून मला जावं लागलं, पण कोणत्याही पर्यटकानं एवढं जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण अतिशय खराब रस्ता आहे. आणि पहिली गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे संपूर्ण कचरा आजूबाजूचा हा मंदिरामध्ये ढकलला गेलेला आहे. अशा प्रकारचा कचरा मंदिराच्या पूर्ण सभोवताली पसरलेला गेलेला आहे. तर मंदिराच्या आत आलो, मंदिर बघत होतो, पण मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर खराब झालेला आहे. मंदिराची ही पूर्ण वास्तू दगडी जरी असली तरी पेशवेकालीन काही डागडुजी केल्याचा आपल्याला बघायला मिळतं. मंदिराच्या पुढे जात होतो. मंदिराच्या समोरील भागात मी जात असताना मला नंदी बघायला मिळाला. भगवान शंकराचं वाहन म्हणून ओळखलं जातं ते नंदी आपल्याला बघायला मिळतात. या मंदिराचं कोणत्याही प्रकारचं संवर्धन बघायला मिळत नाही. पूर्ण मंदिर हे अस्ताव्यस्त झालेलं आहे. हा नंदी आम्हाला बघायला मिळाला. पूर्ण दगडात असलेला नंदी पाहायला मिळाला. त्याच्यावरती काही अवशेष त्याचे खराब झालेले आहेत.
आणि आतून मंदिर हे अशा प्रकारे दिसत आहे. हे मंदिर पूर्ण मंदिर हे दगडामध्ये बसवलेले आहे. हे दगडी खांब आहेत, हे कोणतेही सिमेंटचे खांब नाहीत. हे पूर्ण मंदिर दगडामध्ये बसवलेलं गेलेलं आहे. श्री बाणेश्वर मंदिर म्हणून हे ओळखलं जातं. मंदिराचा गेट लावल्यामुळे मला आतमध्ये काही दर्शन घेता आलं नाही, परंतु बाहेरून मी दर्शन घेतलं. त्यानंतर आजूबाजूचा हा परिसर आहे, हे बांधकाम पेशवेकालीन असावं. मंदिराच्या चौथाऱ्यावरती अशा प्रकारची शिल्प बघायला मिळतात. मंदिराच्या बाजूलाच म्हणजे ज्या ठिकाणी मंदिराचे खांब असतात त्यावरती अशा प्रकारचं नक्षीकाम बघायला मिळतं. हे नक्षीकाम पूर्णतः दगडामध्ये तयार केलेलं आहे. हे नक्षीकाम सध्या तरी आत्ताच्या मंदिरांमध्ये बघायला मिळणार नाही, हे पुरातन मंदिरांमध्येच आपल्याला बघायला मिळतं. असंच हे श्री बाणेश्वर मंदिर आज आपण बघितलं. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. तोपर्यंत धन्यवाद.